अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टी समान पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। खासदार लंके यांनी पत्रात नमूद केलंय की तूर, कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरीपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत। काही भागात दुष्काळ सदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या। विशेषतः शेवगाव तालुक्यातील खामगाव, हिंगणगाव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगाव तसेच राहुरी नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचं खासदार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय। खासदार लंके यांनी या पत्रात नमूद केलंय की शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती, मात्र अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत। यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत। तातडीनं पंचनामे करा। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खासदार लंके यांनी स्पष्ट केलंय की महसूल व कृषी विभागाने तातडीनं नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासन स्तरावरून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले आहे।